नमस्कार मैत्रिणींनो, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण योगपट्टीवाला प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर लहान साईजमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाउजचं योगपट्टी टाकून ब्लाउज कसं शिवायचं ते बघणार आहोत। तर छोट्या छोट्या टिप्स आहेत तुम्हाला बिना योगपट्टीवाला पण प्रिन्सेस कट ब्लाउज बघायला भेटल आणि योगपट्टी कशी टाकायची प्रिन्सेस कट ब्लाउजला ते पण तुम्हाला बघायला भेटेल। त्याच्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा। खूप सोप्या पद्धतीने बघणार आहोत। तर इथे बघा कार्डशीट पेपर फोल्ड करून घेतलाय असा या पद्धतीने। इकडनं बंद बाजू आहे आणि बंद बाजूने आपल्याला उंची टाकून घ्यायची आहे। सगळ्यात पहिलं उंची टाकून घेतीये, तर उंची मी घेतीये 13 इंच प्लस त्याच्यामध्ये 1 इंच ऍड करून घेऊ। 14 इंचावर मी मार्किंग करून घेते। आता सरळ लाईन ओढून घेऊ आपण इथं। तर ही आपली उंची झाली। आता इथं शोल्डर टाकून घेऊ आपण। तर मी शोल्डर ठेवतीये 5.25 इंच, मुंडा उंची 5.5 इंच, इथून पुन्हा एकदा 5.25 इंच चेक करायचं। आता ही लाईन ओढून घेऊ आपण इथं। आता आपल्याला टाकायचं आहे घडी। तर घडी आहे 32 इंच, म्हणजे 32 ची छाती आहे। तर 32च्या छातीचा आपला 4 ने भागायचं। तर त्याला आपलं येतं 8 इंच, 8 चौक 32। तर हे बघा चौथा भाग येतो आपला। त्याच्यानंतर 2 इंच शिलाई मार्जिन। इथं शिलाई मार्जिन तुम्ही 1.5 इंच पण ठेवू शकता। आता ही लाईन इथं खाली सरळ ओढून घेऊ आपण। अशा पद्धतीने इथून मी 1.25 इंचावरती एक पॉइंट घेते बॅकचा मोंढ्याचा आकार काढायला। या पद्धतीने आपण बॅक साइडचा मोंढ्याचा आकार राऊंड काढून घेतला। आता आपण याच्यावरतीच फ्रंट पार्टचं पण मार्किंग करून घेणार आहे। तर इथं सगळ्यात पहिलं गळा रुंदीचं मार्क करायचं आहे। तर मी 2.25 इंच गळा रुंदीचं मार्किंग करून घेतलं। पुढचा गळा टाकून घेतीये 7 इंचावर। तुम्ही आवडीनुसार गळा घेऊ शकता। त्याच्यानंतर 2.5 इंच खालून गळा रुंदी ओपन ठेवतीये। तुम्ही 2.25 इंच ठेवलं तरी चालन। जर तुम्हाला गळा पसरेला आवडत असेल तर तुम्ही या पद्धतीने 2.5 इंच ही मापात बसते, तर तुम्ही त्या पद्धतीने पण ठेवू शकता। जसं मी घेतलंय 2.5 इंच त्या पद्धतीने। आता हा गळा पान आकार घेऊ शकता, गोल गळा घेऊ शकता। तुम्हाला डिझाईन घ्यायची तर डिझाईन पण घेऊ शकता। प्रिन्सेस कट ब्लाउज मध्ये आपण डिझाईन घेऊ शकतो। बघा या पद्धतीने आपण पानाचा आकार काढून घेतला। हा मोंढ्याचा आकार आपण बॅक साइडचा घेतला। आता फ्रंट पार्टचा घेऊ। तर त्यासाठी मी ते 1 इंचावरती पॉइंट घेऊन हा शेप देऊन घेतीये। हे बघा देऊन घेतला। आता आपल्याला इथं प्रिन्सेस कटचं मार्किंग करून घ्यायचंय, बरोबर। तर इथून जो काय आपला कटोरीचा टक्स पॉइंट आहे तो आपल्याला इथं टाकायचा आहे सगळ्यात पहिलं। तर बघा जर तुमचं कटोरीचा टक्स पॉइंट हा 9 असेल तर तुम्ही 9.5 इंचावर पॉइंट घ्या, किंवा 9.5 असेल तर 10 इंचावरती पॉइंट घ्या। कटोरीचा टक्स पॉइंट कसा काढायचा मी बऱ्याच व्हिडिओत सांगितलेला आहे। तर इथं बघा आता, किंवा कटोरी ब्लाउज वरूनही तुम्ही कटोरीचा टक्स पॉइंट काढू शकता। आता आपण इथं जसं 9 इंच कटोरीचा टक्स पॉइंट आहे, तर मी 9.5 इंचावरती एक पॉइंट घेतीये। बघा तर इथं छोटीशी एक लाईन ओढते। आता इथं आपल्याला हा आपला मेन टक्स पॉइंट राहणार आहे। त्याच्यानंतर इथं छातीचा 10वा भाग टाकायचा आहे आपल्याला। तर बघा छातीचा 10वा भाग येतो 32 साईजला 3.2 इंच। तर 3.2 मध्ये आपण अर्धा इंच मिळवून घेऊ, म्हणजेच किती होईल, तर इथं तुम्ही पाहू शकता होईल 4.25 इंच। तर 4.25 इंचावरती मी एक पॉइंट घेतीये। 4.25 इंच वरच्या साईडला पण तोच पॉइंट घ्यायचा आहे आपल्याला। आता हा पॉइंट वर जोडून घ्यायचा आपल्याला। जोडून घेतल्यानंतर आता आपल्याला इथून बघा आपल्याला इथं
तुम्हाला जर योगपट्टी टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल टाकायची तर नाही टाकू शकत. ते पण मी तुम्हाला एकाच व्हिडिओत सांगते, जेणेकरून तुम्ही सहजपणे दोन्ही पण ब्लाऊज कटिंग करायचे असेल तर तुम्ही सहजपणे ते कटिंग करू शकता. तर मी इथून 1.5 इंचावरती एक पॉईंट घेते बघा. इकडनं आपण 1.5 इंच पॉईंट घेतला आणि ह्या साईडनी पण 1.5 इंच पॉईंट घेतलेला आहे. आता इथून आपण एक लाईन घेऊ. 2.5 इंचावरती एक पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला. 2.5 इंचावरती एक पॉईंट घेतल्यानंतर आपल्याला बघा इथून मी मोजलाय, इथून आपण खाली 2.5 इंच घेतलं किंवा 2.25 इंच, जशी तुमची जर उंची जास्त असेल तर तुम्ही 2.25 इंच पण घेऊ शकता. तर खालचं अंतर मोजण्याची गरज नाहीये, त्याच्यामुळं ते मोजायचं नाही. आता इथून आपल्याला फक्त असा शेप द्यायचा आहे. शेप देऊन घेतल्यानंतर इथं वर 1 इंच पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला. इथून 1.25 इंच किंवा 1 इंच पॉईंट घ्यायचा. तर सगळ्यात पहिला हा बॅक साईडचा मोंड्याचा आकार कट करून घ्यायचा आहे आपल्याला. आता हे दोन्ही पण पार्ट आपण वेगळे करून घेऊ, बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट. बघा बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट वेगळे करून घ्यायचे आहेत आपल्याला. बॅक पार्ट वरती जेवढी आपण इथं गळा रुंदी घेतली तेवढीच इथं गळा रुंदी घेऊन आवडीनुसार गळा काढून घ्यायचा इथं. तर बॅक पार्ट मध्ये आपल्याला काही चेंज नाही करायचा, फक्त आवडीनुसार गळा घ्यायचा आहे. आता इथं हे फ्रंट पार्ट आहे. तर इथे योगपट्टी आपण वेगळी करून घेऊ. जर तुम्हाला हा योगपट्टीवाला ब्लाऊज पाहिजे असेल तर तुम्ही अशा पद्धतीने योगपट्टी काढू शकता. बिना योगपट्टीचा पाहिजे असेल तर तुम्हाला इथं आहे असंच हे तुम्ही कोणता पण व्हिडिओ माझा बघून या पद्धतीने कटिंग करून घ्यायचे. आता योगपट्टीवाला आहे आपला, तर आपण हे कट करून घेऊ. आणि हा जो मोंड्याचा आकार आहे तो पण आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. याच्यामध्ये आपल्याला थोडंसं चेंज करायचं आहे ब्लाऊजवरती कपडा वाढवताना. तर काय बदल करायचा ते बघू आपण. तर इथं बघा आता आपण हा गळा कट करून घेऊ. आता इथं आपल्याला हा जो आपण आकार घेतलाय प्रिन्सेस कटचा तो आपल्याला इथं कट करायचा आहे. बघा बघा छान असं आपण 3 प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग बघितलं 32 साईजचं. यामध्ये काय चेंज करायचं मी ते तुम्हाला सांगते. हे बघा आता आपण जसं प्रिन्सेस कटला अर्धा इंचानी हे इकडनं वाढवतो माझ्या कटिंगमध्ये तुम्ही बघू शकता. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये तसं नाही आहे. माझं काही व्हिडिओमध्ये हे आपण वाढवलेलं आहे तर काही व्हिडिओमध्ये वाढवलेलं नाही, तर त्याची कटिंगची थोडी पद्धत वेगळी आहे. पण या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केली तर तुमचं ब्लाऊज हे परफेक्ट बसणार आहे. आणि बघा ह्या साईडने आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आणि ह्या साईडने सुद्धा अर्धा इंच वाढवायचं आहे. योगपट्टी खालून 1.25 इंचानी वाढवायची आहे, बाकी काहीही करायचं नाही आहे. सेम टू सेम हे पार्ट स्टिच करायचे आहेत, वाढवून घ्यायचं आहे फक्त आपल्याला, एवढंच बदल करायचा आहे. आता बॅक पार्टमध्ये आपल्याला आवडीनुसार गळा घ्यायचा आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. खूप छान असं ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे आपल्या, म्हणजे एकदम छान असं पेपर कटिंग मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे 32 साईजचं 3 प्रिन्सेस कट ब्लाऊज म्हणून. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.